तर विधानसभेची रणधुमाळी संपली, महायुती भक्कमपणे सत्तेत बसली। मात्र आता रस्सीखेच सुरू झाली आहे ती मंत्रिपदासाठी। मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये मंत्रिपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी चढाओढ सुरू झाली आहे। पाहूयात त्यावरचाच एक खास रिपोर्ट। ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला। मात्र या निवडणुकीत भाजपनं 18 पैकी 9 जागा जिंकून ठाणे जिल्ह्यात आपणच मोठा भाऊ असल्याचं दाखवून दिलंय। त्यामुळे ठाणे जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेमधून मंत्रिपदासाठीची रस्सीखेचही वाढली आहे। ठाणे जिल्ह्यात 18 पैकी 16 जागांवर महायुतीने विजय मिळवलाय। मवियाला 2च जागा जिंकता आल्यात। भाजपने 9 पैकी 9, शिंदेंच्या शिवसेनेनं 7 पैकी 6 जागा, तर अजित पवारांनी 2 पैकी 1 जागा जिंकली आहे। ठाणे जिल्ह्यात मंत्रिपदासाठी इच्छुकांची भाऊ गर्दी आहे। डोंबिवली मतदारसंघातून चौथ्यांदा विजयी झालेले आणि मागच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले रवींद्र चव्हाण यांचं नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी रवींद्र चव्हाणांची ओळख आहे। ओवळा माजिवडा मतदारसंघातून देखील चौथ्यांदा लाखाहून अधिक मतांनी विजयी झालेले प्रताप सरनाईक हे देखील मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। यंदा मंत्रिपद देऊ असा शब्द शिंदेंनी सरनाईकांना दिल्याचं समजतंय। ऐरोली मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेले आणि मंत्रिपदाचा दांडगा अनुभव असलेले गणेश नाईक यांच्या नावाचीही मंत्रिपदासाठी चर्चा आहे। मुरबाडमधून 5व्यांदा निवडून आलेल्या किसन कथोरेंनाही मंत्रिपदाची आशा आहे। बेलापूरमधून सलग 3ऱ्यांदा विजयी झालेल्या मंदा म्हात्रेंनाही मंत्रिपद हवंय। निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात गेलेल्या संदीप नाईकांचा मंदा म्हात्रेंनी पराभव केलाय। तर सलग 3ऱ्यांदा ठाण्यातून निवडून आलेले संजय केळकर यांच्या नावाचीही मंत्रिपदासाठी चर्चा सुरू आहे। ठाणे शहरात भाजपचा एखादा मंत्री असावा यासाठी केळकरांचं पारडं जड आहे। राज्याला ठाणेकर मुख्यमंत्री मिळाला म्हणून मला त्या गोष्टीचा अभिमान होता। जर ठाण्याचेच मुख्यमंत्री आहेत तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे जरी काम करत होते तरी आम्हाला असं वाटत होतं की आम्हीच एकनाथ शिंदे आहोत। अशा पद्धतीनं या शहराचा विकास आणि प्रामुख्याने माझ्या मतदारसंघाचा विकास होत होता। परंतु शेवटी आता चौथी टर्म आहे। राज्यातून पहिल्या 2-3 उमेदवारांमध्ये जास्तीत जास्त मताधिक्य म्हणून निवडून आणण्याचं काम सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांच्या बळावर झालेलं आहे। त्यामुळे वरिष्ठ या बाबतीतला योग्य तो चांगला विचार करतील आणि तुमच्या ज्या मनातल्या भावना आहेत त्या पूर्ण होतील असं मला वाटतं। 2019 पेक्षा यंदाच्या निवडणुकीत भाजपला ठाण्यात 1 जागा जास्त मिळाली आहे। ठाण्यासारखा बालेकिल्ला भाजपला मिळवायचा असेल तर ठाण्याकडे भाजपला विशेष लक्ष द्यावं लागणार आहे। शेवटी पक्षाच्या नेतृत्वावर आमचा विश्वास असतो आणि श्रद्धा असते। पक्ष नेतृत्व त्याचा निर्णय करते। कुठलाही मंत्रीपद असो किंवा कोणाला तिकीट देण्यासंबंधी असो, ती अलायन्स कायम राखण्याकरता कोणाच्या किती जास्ती जागा। आता भारतीय जनता पार्टीच्या मागच्याही वेळेला जिल्ह्यामध्ये 8 जागा होत्या, शिवसेनेच्या 5 जागा होत्या। याही वेळेला आमच्या 9 जागा आहेत आणि शिवसेनेच्या 6 जागा आहेत। लोकसभेच्या वेळेलाही ज्या इथली लोकसभा होती ते 2 महापालिकांवर भारतीय जनता पार्टीची मेजॉरिटी होती आणि 3ऱ्या महापालिकेवर शिवसेनेची होती। तरी देखील ही व्यापक अशी अलायन्स जर ठेवायची असेल तर निर्णय कमी जास्त होतं। ते निर्णय होईपर्यंत मागणी होत असते। मागच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंचं ठाणं अशी ठाण्याची ओळख अधोरेखित झाली आहे। ठाण्यातला दबदबा कायम ठेवण्यासाठी शिंदेंचं ठाण्यावर बारीक लक्ष असतं, तर दुसरीकडे भाजप जिल्ह्यावरचं जुनं वर्चस्व पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे। की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती असली तरी देखील इथला बालेकिल्ला कोणाचा किंवा कोण मोठा भाऊ छोटा भाऊ हा वाद आहे आणि तो कायम राहणार आहे। तर त्याचा कुठेतरी फैसला, कारण की राज्यात आता मोठा भाऊ जर भारतीय जनता पक्ष झाला असेल तर इथे शिवसेनेला आपण टक्कर देऊ शकतो किंवा शिवसेनेच्या पेक्षा आपण सुद्धा काही कमी नाही हे दाखवण्याचा प्रयत्न असेल तर इथे कोणतरी त्यांना एक स्थानिक नेतृत्व करावं लागेल, मंत्रिपद द्यावं लागेल। रणनीतीचा भाग म्हणजे ठाणे हे मुख्यमंत्र्यांचं गाव होतं। एकनाथ शिंदेमुळे त्याला जे खूप वजन वाढलेलं होतं, तर त्या संपूर्णपणे त्या बदललेल्या सिनेरिओमध्ये भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचा इनडायरेक्टली कुठेतरी इम्पॅक्ट कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा मंत्रिपद देणं बहुतेक ते स्वीकारतील, तसा भूमिका घेतील।
लोकसभा निवडणुकीतही ठाणे मतदारसंघ आपल्या वाट्याला यावा यासाठी भाजपनं शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र शिंदे ठाम राहिले आणि भाजपला यश मिळालं नाही. आता महापालिका निवडणुकांआधी ठाण्याला बळ देण्याचा भाजपचाही प्रयत्न असणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील 6ही महापालिकेवरती आपलंच वर्चस्व असायला पाहिजे अशी भाजप आणि शिवसेनेची भूमिका असणार आहे. जेणेकरून या 6ही महापालिकेवरती सर्वात जास्त नगरसेवक आपलेच असायला पाहिजेत. जेणेकरून 2029ला ठाणे लोकसभेची जागा पुन्हा आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न भाजप आणि शिवसेना करणार आहे. मात्र ही रणनीती भाजप आणि शिवसेना कशी आखते हे पाहणं देखील मनोरंजक ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनीस बाबरसह विनय म्हात्रे, NDTV मराठी, ठाणे.